असं पुस्तक केव्हा लिहिलं जातं? जेव्हा सांगणाऱ्याचं त्या विषयावर प्रेम असतं. जेव्हा सांगणाऱ्याला सोपं लिहिणं फार अवघड आहे, कारण की सोपं लिहायला तुम्हाला विषय कळालेला पाहिजे. ज्याला कळालाय तो सांगू शकतो. ह्यांना कळाला आणि यांनी शेकडो पोरांना सांगितला म्हणून तो इतकं सोपं लिहू शकले. आणि दुसरं, त्यांना हे लोकांना सांगायची इच्छा आहे, मी किती विद्वान आहे, मला किती कळते, हे दाखवण्यासाठी जो लिहितो त्याचं पुस्तक असं कधीही होऊ शकत नाही. अत्यंत सरळ, निष्कपट, निष्ठावान, प्रामाणिक माणूसच असं पुस्तक लिहू शकतो. असं पुस्तक लिहिल्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. सर्वांना आवाहन करतो की पुस्तक तर मिळेल, पण पुस्तक घ्या, विकत घ्या आणि कुणाला तरी भेट द्या. तुम्ही वाचून तुम्ही म्हणताल की कोण वाचणार आहे सर, काहीच वाचत नाहीत. मी नेहमी सांगतो, ते इथेही सांगतो की पुस्तकं भेट देण्याची पद्धत आजपासून आपण प्रत्येकाने सुरू करावी. कारण की तुम्ही दिल्यानंतर कोणी वाचत नाही याचा उपयोग नाही. तुम्ही आहेर करता, तो आहेर काही कोणी वापरत नाही, ते घेऊन फॉरवर्ड करतात. तर तसं हे पुस्तक फॉरवर्ड करू द्या, पण भेट द्या. आज जग खूप कठीण परिस्थितीत आहे. माणूस राहील की नाही ती चिंता राहिलेली आहे. माणसाचं यंत्र होईल का माणसाचा पशु होईल याची काळजी आहे. या स्थितीत हे पुस्तक तुम्हाला आपण माणूस राहायचं म्हणजे नक्की काय करायचे हे सांगेल. म्हणून हे पुस्तक अवश्य आपण वाचा. असं अद्भुत पुस्तक लिहिल्याबद्दल मित्रवर्य बालन गोरे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक आम्हाला दिल्याबद्दल सकाळ प्रकाशनाचे अभिनंदन करतो. या प्रसंगाला उपस्थित राहता आलं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि मला संधी दिल्याबद्दल हे विलक्षण व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर संदीप गोरे यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.